कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी जालना जिल्ह्यात बदनापूर तालुक्यातल्या सोमठाणा इथं अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या भागाची आज सकाळी पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला। सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असून 1 गुंठा जमिनीचं नुकसान देखील देण्यात येईल अशी ग्वाही कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिली। बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांनी देखील शेतकऱ्यांच्या समस्या कृषी मंत्र्यांसमोर मांडल्या। खरडून गेलेली शेतजमीन, वाहून गेलेली पिकं, पशुधनाची झालेली हानी, विहिरी या सगळ्याच बाबतीत मदत देण्यात येईल। त्याचबरोबर ई-पीक पाहणीची मुदत वाढवून दिली जाईल असं भरणे यांनी यावेळी सांगितलं। कुठल्याही शेतकऱ्यांचा ज्याचं अतिवृष्टीमुळे नुकसान झाले त्याचं 1 एकराचा पंचनामा सुद्धा राहिला गेला नाही पाहिजे। आपल्या पंचनाम्याचं काम, नुकसान भरपाईचं सुरू आहे, ते काम लवकरात लवकर येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये ते कसं पूर्ण होईल, ते काम पूर्ण झाल्यानंतर येणाऱ्या काम ते पूर्ण झालं की 10 दिवसात किंवा दिवाळीच्या पूर्वी इथल्या शेतकऱ्याचं ज्याचं नुकसान झाले त्याला प्रत्येकाला ही मदत शासनाच्या वतीनं ही दिली जाईल। भरणे यांनी शेवगाव तालुक्यातील भगूर आणि पाथर्डी तालुक्यातील करंजी या गावातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली। आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी धाराशिव तालुक्यातल्या बोरखेडा या गावाला भेट देऊन पूरस्थितीची पाहणी केली। यावेळी त्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत थेट शेतकऱ्यांशी आणि गावकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। शेतपिकांचं आणि घरांचं झालेलं नुकसान तसंच नागरिकांच्या इतर अडचणींबाबत माहिती घेतली। प्रशासनाला तातडीनं मदत कार्य राबवण्याचे आणि त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश महाजन यांनी यावेळी दिले। जालन्याच्या सुखापुरी, शहापूर, गोळेगाव, मोहपुरी, जाम समर्थ, कुंभार पिंपळगाव, चिंचोली तर बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातल्या धोंडराई, हिरापूर तसंच अहिल्यानगर जिल्ह्यातल्या मालेवाडी गावात जाऊन नुकसानीची पाहणी केली। यावेळी त्यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला। जोरदार पावसामुळे कापूस, सोयाबीनसह सर्वच पिकं उद्ध्वस्त झाली आहेत। त्याचे पंचनामे करून तात्काळ मदत केली जाईल असं पंकजा मुंडे म्हणाल्या। आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत, त्यांच्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू असं त्या म्हणाल्या। परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी शेतपिकांचं नुकसान झालं आहे। पालकमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी आज थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सेलू तालुक्यातल्या रोहिना, राजवाडी तर जिंतूर तालुक्यातल्या कसर, दुधगाव आणि आसेगाव इथल्या नुकसान झालेल्या शेती पिकांची पाहणी केली। बीडमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह जीवितहानी झाली आहे। शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि खासदार बजरंग सोनवणे यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली।